नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल द्रविडमधील साधुत्वाचा साक्षात्कार. मित्रहो, राहुल द्रविडचं इतिवृत्त सांगण्याआधी समालोचनाच्या कक्षामध्ये जाऊन गावस्करचं क्षेमकुशल विचारूया. कालचा माझा व्हिडिओ गावस्करला 75 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं होता. मला जी ताजी माहिती मिळाली त्याप्रमाणे हा 75वा वाढदिवस गावस्करनं लंडनमध्ये साजरा केला. क्रिकेटची काशी असं ज्याला म्हटलं जातं त्या लॉर्ड्स क्रीडांगणाच्या जवळच गावस्करनं नव्यानं घर घेतलेलं आहे. त्या घरी त्यांनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आपला 75वा वाढदिवस त्यानं साजरा केला. त्याच्या घराच्या जवळच गावस्करच्या मुलानं रोहननं एक चांगलं उपहारगृह काढलेलं आहे. गावस्करची अशीच भरभराट हो अशी प्रार्थना. आता लॉर्ड्सच्या जवळपास कोणाकोणाचं घर आहे? मराठी माणसांपैकी क्रिकेटपटू माधव आपटेचं घर आहे. लता मंगेशकर लॉर्ड्सच्या जवळ राहत होत्या. राजसिंग डोंगरपूरचं लॉर्ड्सच्या जवळ घर आहे. आता गावस्करनी तिथे घर घेतलं आहे. भारताची संस्कृती, मराठी संस्कृती लंडनमधली याची माहिती देणारं केंद्र म्हणून देखील या रोहन गावस्करचं उपहारगृह पुढे मागे प्रसिद्ध होऊ शकतं बरं का. तशी एखादी योजना सिद्ध करता येऊ शकते. पर ते असो, आता आपण राहुल द्रविडकडे वळू. राहुल द्रविड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड हे त्रिकूट होतं भारतीय क्रिकेटचं. आणि राहुल द्रविडला त्यात दी वॉल असं म्हणत असतं, संरक्षक भिंत भारतीय क्रिकेटची. त्या राहुल द्रविडनी परवा जो आपण T20मधला वर्ल्ड कप विश्वचषक जिंकला त्यानिमित्तानं भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानं 125 कोटी रुपये पारितोषिका दाखल सर्व क्रिकेटपटूंना आणि त्यांना जो साह्यभूत असणारा कर्मचारी वृंद असतो त्यांना दिले. प्रत्येक क्रिकेटपटूला मला वाटतं 5 रुपये मिळाले आणि जे साह्यभूत कर्मचारी वृंद असतील त्यातील माणसाला 2.5 कोटी मिळाले. राहुल द्रविड हा मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे त्याला 5 कोटी मिळाले. मी जर क्रिकेटपटू नाही आणि मी जर साह्यभूत कर्मचारी वृंदापैकीच एक आहे तर मला 5 कोटी नको, मला माझं 2.5 कोटीवर समाधान आहे असं समजून राहुल द्रविडनी 2.5 कोटी रुपये क्रिकेट नियंत्रण मंडळाला परत केले आहेत. तसं त्यांनी कळवलं आहे की मला हे पैसे नकोत. मित्रहो, राहुल द्रविड खेळपट्टीवर उभा असताना संयम हा एकच शब्द आपल्या कानात रुंजी घालत असे. तो योग्य वेळ आल्या वाचून त्याची फळी, त्याची बॅट चेंडूला स्पर्श करत नसे. संयम होता त्याच्याकडे, म्हणून त्याला संरक्षक भिंत म्हणतात. तो संयम वेगळा, पण धन कोणी देत असेल त्याला न म्हणण्याचा संयम ही दुर्लभ गोष्ट आहे. ती कोणामध्ये, फार थोड्या लोकांमध्ये ती असते. ज्याला वैराग्य ज्याच्या अंगात भिनलेलं आहे तोच इतका संयम दाखवू शकतो. तो संयम राहुल द्रविडनी दाखवला आहे 2.5 कोटी रुपये नाकारून. गैरमार्गानं पैसे मिळवणं आणि ते कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर उघडपणे मिळवणं, यात कोणाला काहीही आपलं चुकतंय असं वाटत नाही. असा सध्याचा जमाना आहे. तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेमध्ये गदारोळ असतो की नाही, एकमत कधी होतं सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांचं एकमत कधी होतं कार्यक्रम पत्रिकेवरील कोणत्या विषयावर होतं? जेव्हा आमदारांचे आणि खासदारांचे भत्ते वाढवून देणारं विधेयक चर्चेला येतं त्याला चर्चा न होता क्षणार्धात ते विधेयक मान्य होतं.
पारित होतं. धन कोणाला नको आहे, ते राहुल द्रविडला नको आहे. जे आपलं नाही ते अस्पर्श आहे, त्याला हातसुद्धा लावायचा. पूर्वी रस्त्यावर जर कोणाची काही वस्तू पडलेली असेल तर ती तशीच काही दिवस पडलेली राहत असे, त्याला कोणीही स्पर्शसुद्धा करत नसे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शिंगणापूर गावी दरवाजाला कड्या नसतात म्हणतात ना, कारण चोरी होण्याची भीतीच नाही. दुसऱ्याचं जे आहे ते आपलं नाही ही मनात इतकी ठाम भावना असते की त्याला स्पर्श करायचा नाही. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते. हे राहुल द्रविडमध्ये आहे. म्हणजे त्या परंपरेत बसणारा तो आहे. त्याला पूर्वी डॉक्टरेट दिली होती एका विद्यापीठानं. तो म्हणाला, अहो मला या विषयातली काही माहिती नाही, मी काही लिहिलेलं नाही, परिश्रम नाहीत, मला नको डॉक्टर. नंतर मग आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होतोस का असं त्याला विचारलं सेवानिवृत्तीनंतर. त्यांनी खेळ थांबवला तेव्हा देखील हीच नम्र वृत्ती, ही तटस्थ वृत्ती, ही अनाग्रही वृत्ती राहुल द्रविडची दिसून आली. राहुल द्रविड असं म्हणाला, मला प्रशिक्षक पदाचा काहीही अनुभव नाही, त्या पदाला मी योग्य नाही, मी पात्रता संपादन करतो आणि मग तुम्हाला सांगतो मी ते पद स्वीकारू शकतो किंवा नाही. आणि त्यांनी त्याप्रमाणे अभ्यास केला, परिश्रम केले. तो या संघाचा त्या संघाचा खालच्या पातळीवर कनिष्ठ पातळीवर जे युवा संघ असतात वगैरे त्यांचा प्रशिक्षक झाला. आणि जेव्हा त्याला वाटलं आता आपण पात्र आहोत, सक्षम आहोत, तेव्हा तो भारतीय क्रिकेट संघाचा पूर्ण वेळ प्रचारक झाला. अशी एक वेगळ्या प्रकारची तटस्थता, वैरागी वृत्ती त्याच्याकडं आहेत. योग्यता आहे, जे हक्काचं आहे आणि जे हक्काचं नाही, हा आपलं हक्काचं काय आणि हक्काचं काय नाही हे माणसाला ओळखता आलं की तो माणूस प्रगल्भ झाला, परिपक्व झाला. राहुल द्रविडला हे कळलं आहे की आपलं काय आहे आणि जे आपलं नाही हे जर माणसानं हे केलं तर मग हे बलात्कार वगैरे प्रकरणं होणारच नाहीत. आपण हनुमानाचा आदर्श ठेवतो, तर हनुमानाचा आदर्श जर आपण ठेवला, त्यांनी सीतेचा शोध घेण्यासाठी रावणाच्या लंकेमध्ये अनेक महाल असे ढूंढून पाहिले, झोपलेल्या बायकांच्या चेहऱ्यावरील आवरण दूर केलं. तेव्हा त्याला असं वाटलं आपण ब्रह्मचारी आहोत, हे आपण करतोय हे पाप आहे. पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण सीता शोधतोय, त्या बाईमध्ये आपण दुसरं काही शोधत नाही आहे, आपण सीता शोधतोय. ज्या क्षणाला आपल्याला कळतं ही सीता नाही, आपण तिथून बाजूला होतो की नाही, आपण अडकत नाही, म्हणजे आपल्यात पाप नाही. तसं राहुल द्रविडचं आहे, तो कुठेही अडकत नाही. जे आपलं नाही त्याला तो स्पर्शसुद्धा करत नाही. हे कुठून आलं सगळं? परंपरा असते याला. तुम्ही शिवाजी महाराज आणि पहिला बाजीराव यांनी आपलं सैन्य कसं बांधलंय पाहते, अत्यंत काटकसरीच्या जीवनशैलीवर बांधलेलं आहे. अत्यंत कमी खर्चाचं, कमी राहणीमानाचं, कमी सवयीचं आणि लक्ष केंद्रित, युद्धाला प्रवृत्त होणारं पण युद्धाच्या मध्ये अडथळा येईल असं काहीही जवळ न बाळगणारं, इतकं साधं सुधं लक्ष केंद्रित असं सैन्य त्यांनी उभं केलं. तुम्हाला तुकाराम महाराजांचं उदाहरण माहिती आहे की शिवाजी महाराजांनी त्यांना सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि उंची वस्त्र आणि काही द्रव्य, एक मानाचा आहेर म्हणून पाठवलं. तुकाराम महाराजांनी मी या सगळ्यातून निसंग होऊन केव्हाच बाहेर पडलो आहे, मला देणारा परमेश्वर आहे, आता आणखीन कोणाकडून मला काही नको आहे असं म्हणून ते सगळं परत केलं. केवढी निसंग वृत्ती आहे. रामदासाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की रामदासाचा एक शिष्य होता, पट्ट शिष्य, तो शिवाजी महाराजांच्या प्रशासनाशी संबंध ठेवत असे. एके दिवशी तो शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये
गेला कामासाठी म्हणून, आणि महाराजांनी त्याची चौकशी केल्यानंतर रामदासाच्या आश्रमात काय कमी आहे चाणाक्ष दृष्टीनं महाराजांनी ओळखलं, आणि त्याप्रमाणे गायी गुरं धन धान्य यांनी रामदासाचा आश्रम भरून टाकला. तेव्हा रामदासांनी चौकशी आपल्या पट्ट शिष्याला बोलावलं आणि सांगितलं, तू मागितलंस का हे, म्हणून महाराजांनी पाठवलं का? आपण ब्राह्मण आहोत, साधू आहोत, आपण कोणाकडे काही मागायचं नसतं. हे राजाला स्वतःहून वाटलं तर त्यांनी द्यायला पाहिजे. हात पसरायचा नाही कोणापुढे. ही रामदासी वृत्ती आहे. रामदासी साधू पहा, तुमच्या दारात उभा राहतो पण हात पसरत नाही, आणि काही वेळानंतर तो निघून जातो. तो तुम्हाला आशीर्वादच देतो. भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य चालू झाल्यावर पोटापाण्यासाठी नोकरी न करता देशसेवेला वाहून घ्यायची पहिली पिढी कधी निर्माण झाली? सुशिक्षितांची. टिळक आणि आगरकरांनी जेव्हा ठरवलं की आपण देशसेवेला आयुष्य वाहून घ्यायचं, त्यावेळेला ही परंपरा, निस्संग वृत्तीची परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. ती परंपरा खंडित होते की काय, असं वातावरण एकंदर आहे. आता राजकारण हा धंदा झालेला आहे. सेवा धर्म त्यातला लुप्त झाला आहे. तो पूर्णपणे राजकारणामध्ये प्रवेश करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, त्याच्या उत्पन्नाचे चढते आलेख तुम्ही जर बघितलेत तर राजकारण हा सगळ्यात किफायतशीर असा धंदा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. नरेंद्र मोदी एक स्वतःला प्रधानसेवक म्हणवतात, जरी ते राजकारणी असले तरी प्रधानसेवक म्हणवतात, आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून ज्या भेटवस्तू मिळतात त्या भेटवस्तू घरी न नेता ते त्याचा लिलाव करतात, आणि येणारी रक्कम कुठल्या तरी सार्वजनिक संस्थेला देणगी म्हणून देतात. ही संन्यस्त वृत्तीच आहे. मला राहुल द्रविड आणि राहुल गांधी यांची तुलना करण्याचा मोह होतो, पण तो मी टाळतो. राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, आणि कोणत्या प्रकरणात ते अडकलेत त्याचा ज्यांच्याशी संबंध नाही त्या पैशाच्या व्यवहारात त्यांनी काहीतरी चुकीचं काम केलं आहे का, या संशयावरून त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत, आणि त्या संदर्भात न्यायालयानं जे निर्णय दिले ते निर्णयाचे परिणाम ते भोगत आहेत, आणि त्याविषयीचा जामीन घेऊन ते बाहेर आले. याच्या उलट राहुल गांधींच्या अगदी पूर्णपणे विरुद्ध राहुल द्रविड आहेत. त्यांना एका संस्थेनं कामाचा मोबदला म्हणून, मानधन म्हणून काही रक्कम दिली आहे, त्यातली अर्धी रक्कम ते परत करत आहेत, आणि अर्धी रक्कम साधीसुधीने 2.5 कोटी आहे. माझा या रकमेवर काही अधिकार नाही असं म्हणून राहुल द्रविड ते परत करत आहेत. त्यांचं क्रिकेट जेवढं महत्त्वाचं आहे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात राहुल द्रविड यांनी संरक्षक भिंत म्हणून केलेलं काम जेवढं महत्त्वाचं आहे, लक्षात घेण्याजोगं आहे, तेवढंच महत्त्वाचं किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचं ही जी त्यांनी निस्संग वृत्ती दाखवली. भारत अजूनही विकसित राष्ट्र झाला नाही. भारत हा आत्ता निर्मिती अवस्थेत आहे. या अवस्थेमध्ये अशा गुणांची दखल आपण घेतली पाहिजे, अशा गुणांचं प्रदर्शन केलं पाहिजे, आणि तरुण पिढीसमोर असे आदर्श आपण निर्माण केले पाहिजे की जे आपलं नाही त्याचा मोह आपल्याला पडता कामा नये. आणि आपल्याला मिळणारं, फुकट मिळणारं, आता याचा सगळ्यात मोठा परिणाम कोणावर व्हायला पाहिजे की आत्ता अनेक गोष्टी आपण सर्वसामान्य माणसाला फुकट देण्याची सवय लावली, सवलती देण्याची सवय लावली, आणि त्याचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर फार मोठा भार पडतो आहे. तर ज्यांना या आर्थिक सवलती नको आहेत, इतकी ज्यांची सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी आहे, त्यांनी त्या सवलतींवरचा हक्क सोडला पाहिजे. तसं सोडतायत अनेक लोक, चांगली लक्षणं आहेत ती, पण हे मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे, आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरचा भार कमी व्हायला पाहिजे. हे उदाहरण राहुल द्रविड यांनी घालून दिलेलं आहे, आणि म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत.
माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.